सर्वप्रथम सर्व महामानवांना आजच्या धरणे आंदोलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमतः या ठिकाणी नतमस्तक होऊन माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आज अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने रिसोड तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलं। त्या आंदोलनाला उपस्थित असलेले एपीएस क्रांती फोर्सचे विदर्भ मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय गजाननदादा खंदारे साहेब, विदर्भ संघटक भारतभाऊ आंबोरे साहेब, मराठवाड्यामधून आलेले आमचे मार्गदर्शक मनसुख शाह, लिंबाजी साळवे, बुलढाण्याचे नेते आमचे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व पदाधिकारी, या भागातून या रिसोड तालुक्यामधून आलेले सर्व समाजाचे सर्व अतिक्रमणधारक बांधवांनो, या ठिकाणी मी सर्वप्रथम ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या आयोजकांनी ज्यांनी मेहनत घेतली यांचे खरंच कौतुक करतो की आजपर्यंत अनेक आंदोलन आम्ही त्या वाशिम जिल्ह्यामध्ये घेतले, परंतु या आंदोलनामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मला बघायला मिळाले। खरंच अतिशय आनंद होतो की खरंच आज असं मला वाटतं की सर्व बहुजन समाज एकत्र झालेला आहे। आपले जे न्याय हक्क आपल्याला मिळवायचे त्यासाठी हा सर्व बहुजन समाज संघटित होऊन एक आपली ताकद निर्माण करून आपला न्याय हक्क मिळवण्यासाठी एकत्र आलं। त्याबद्दल सर्व बांधवांचे अतिक्रमणधारकांचे सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो। आमचे आंबोरे साहेब सातत्याने आम्हाला मार्गदर्शन करतात की प्रत्येक तालुक्यामध्ये एक आंदोलन झालं पाहिजे। अनेकाचे प्रश्न आहेत, अनेक जाती धर्माचे प्रश्न आहेत, ज्यांना जमीन असून जे लोक ज्या जागेवर राहतात परंतु त्या जागेच्या आठीवर इतिहास नाव असल्यामुळे घरकुलाचा लाभ मिळू शकत नाही, आणि जे शासनाची योजना आहे घरकुलाची 1,20,20,000 असं काहीतरी त्याचं पूर्ण टोटल शासनाच्या योजनेचा लाभ आहे, परंतु 1,20,000 काहीच होत नाही, फाउंडेशन सुद्धा होत नाही। त्यासाठी आपली जी मागणी आहे की या घरकुलाच्या जो योजना आहे ती 5 लाख स्वरूप केलं पाहिजे। दुसरं, ज्या अण्णाभाऊ साठेंनी या देशाचं नाव या जगाच्या पटलावर नेलं त्या जगविख्यात शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। अण्णाभाऊ साठेने रशियामध्ये जाऊन या देशाचं नाव रशियामध्ये पोहोचवलं, परंतु या इथल्या केंद्राच्या सरकारांना सत्ता कोणाची असो, मी राजकीय विषयावर बोलणार नाही, परंतु दुःख या गोष्टीचं आहे ज्या अण्णाभाऊनं या राज्याच्या देशाचं नाव जगाच्या पटलावर नेलं त्या अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळाला। शासनाला विनंती करतो की आता तरी आपण या महामानवांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं पाहिजे। ज्या शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा समजतो त्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव 4,000 आहे। शेती करणारा शेतकरी ज्यावेळेस शेती करतो एकरी, आता सगळे शेतकरी सांगायची गरज नाही, परंतु 4,000 होतं काय? म्हणून महाराष्ट्र शासनालाही माझी विनंती आहे की खरोखर जर आपण शेतकऱ्याच्या हिताचं सरकार म्हणत असाल तर इथे शेतकऱ्याच्या सोयाबीनला आपल्याला भाव दिला पाहिजे। या ठिकाणी ज्या आमच्या सर्व मागण्या त्या शासनाने मान्य कराव्या ही या ठिकाणी एवढीच विनंती करतो। आणि या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला, आयोजकांचे उपस्थितांचे मी आभार असं बोलणार नाही, माझे सर्व मार्गदर्शक आणि एक सूचना देतो, तुमची परवानगी बांधवांनो, 27 ऑगस्टला वाटाणीराव अकोला या ठिकाणी मातंग समाज निर्धार मेळावा आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला अण्णाभाऊ साठेचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी येणार आहे आणि एक भव्य दिव्य स्वरूपाचा एक मोठा मेळावा आम्ही वाशिम या ठिकाणी आयोजित केला आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सर्वजण त्या ठिकाणी याल अशी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संबोधतो। जय हिंद, जय भारत। धन्यवाद साहेब, मिळून देण्याच्या बाबतीत जनता सिंहाचा वाटा आहे। असे सशस्त्र क्रांतीचे जनक तथा या भारत मातेचे वीरपुत्र क्रांतिगुरु वस्ताद गौरी साळवे ज्यांचं साहित्य या देशाच्या 7 समुद्रपार पलीकडे पोहोचलं असे जागतिक कीर्तीचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निबंधाच्या माध्यमातून ज्यांनी इंग्रज अधिकाऱ्याला खरे बोल सुनावले अशा क्रांतिकारी विद्यार्थी मुक्त साळवे ज्यांच्या पदस्पर्शाने या बुलढाण्याला या महाराष्ट्राची भूमी पावन झाली अशा राष्ट्रमाता मा जिजाऊसाहेब 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून ज्यांनी हिंदवी राज्य निर्माण केलं असे बहुजनांचे राजे तथा या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजे
हिंदू सूर्य महाराणा प्रताप टिपू सुलतान मौलाना आझाद, शांतीचे दूत महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, माता भीमाई, विद्याची देवता, त्रिशिक्षणाचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक, राजर्षी छत्रपती शाहू राजे व ज्यांनी या भारत देशाला सुंदर अशी राज्यघटना दिली, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा या भारताचे बाजू जाते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई स्वतःच मूल पाठीला बांधून ज्यांनी हाती ढाल तलवारी घेऊन रणांगण लढवलं, अशा झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिकारी शिक्षिका सावित्रीबाई फुले, संत ज्ञानेश्वर माऊली तुकोबाराय, राष्ट्रसंत गाडगेबाबा तुकडोजी महाराज या सर्व थोर महिला पुरुषांच्या व साधू संतांच्या विचारांना अभिवादन करून त्यांच्या पुढे नतमस्तक होतो। आज या ठिकाणी प्रचंड असं एकदिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गजानन भाऊ भंडारे, त्याचप्रमाणे भारत भाऊ आंबोरे, आमचे तरुण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद भाऊ नगर, रमेश भाऊ गायकवाड आणि आमचे तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ आंबोरे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे माननीय बाळासाहेब जोगदंड, माननीय संजू भाऊ कांबळे, शांताबाई गाभणे, त्याचप्रमाणे प्रमोद जोगदंड, केशवराव जोगदंड आणि मनसुखभाई शाह या सर्व या नेतृत्वामध्ये या ठिकाणी प्रचंड असं धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। तर बंधूंनो, या ठिकाणी ज्या मागण्या आहेत त्या निश्चितच या स्थानिक लेवलवरल्या मागण्या आहेत आणि